रनिंग करता येते. पण आता कंटिन्यू तिकडे जाता येणार नाही, कारण की तिकडं सगळं वर्कआउट होत नाही. कारण की इकडे एक वेगळे वर्कआउट करता येते आणि तिकडं पण वेगळे वर्कआउट करता येते. त्याच्या दुसरा वर्कआउट सेम आहे, फक्त वेट घेऊन. आता आपण सगळं फ्रंटला पाय टाकला होता, आता फक्त बॅकला टाकायचा. बॅक मध्ये टाकला ना, ही मसल आणि ही मसल दोन्ही मसल ताण. हाय, गुड मॉर्निंग. आज आहे 362 दिवस चॅलेंजचा 336वा दिवस आहे. तर चला आपण ग्राउंडकडे निघू आता. लाईट बसवली हो आता. अंधार आहे बघा अजून माग. तर इकडं पूर्ण वातावरण चेंज झालेलं आहे आता आपलं. कारण की सगळं पहिले ग्राउंड होतं, फक्त 4 दिवस ग्राउंड राहिलं, बाकी सगळं बंद करून म्हणजे डिस्टर्ब करून टाकलं त्यांनी सगळं. त्यांचा असा प्लॅन कोणता दुसरा काही. तर काल आपण तिकडे जुन्या ग्राउंडवर गेलो, जॉगिंग केली. आज वर्कआउट वेगळा आहे म्हणून आज ह्याच ग्राउंडवर आलो. तिकडं पण कंटिन्यू जाणं बरोबर नाही, कारण की तिथं स्ट्रेचिंग करायला न्यायला जागाच नाही तिथं. तर चला, काल आपण काय केली, थोडीशी मालिश केली पायाची मालिश केली ना, तर जेवढं पायातला ताण आणि स्ट्रेस असतो ना असा, तो पाय हिचा दुखायचा तो सगळं निघून जातो. रात्री करायची तिळाच्या तेलाने, पूर्ण एकदम फ्री लेग होऊन जाते आपले. तर चला वॉर्मअप करू आता. रोडवरती जाऊ. आज कडा मोडून लागले, सगळ्यांनी गाडी धरली. गाडी तुला 60 रुपये रेल्वे स्टेशन चाललं म्हणलं मी, तरी गाडी मारली. 150 वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर काल आपण जुन्या ग्राउंडवर गेलतो, आज इकडे नवीन ग्राउंड आलो. ग्राउंडची कंडिशन काय तुम्हाला दाखवते. हे बघा कसं बनवली. पुढे थोडंसं पाय. तर पहिले काय होतं, पहिले नॉर्मल तर होतं, ठीक आहे, यांनी असं बनवलं ठीक आहे, पण त्याच्यामध्ये मोठे मोठे गड्डे करून ठेवले. त्याच्यामुळे काय रनिंग करायला तर प्रॉब्लेम येऊ राहिला. तर चला, तरी आपण काहीतरी जुगाड करू, कारण की तिकडे कंटिन्यू जाता येणार नाही. 2 जण असले तर तिकडे जाता येतं, कारण की बॅग ते खाली ठेवायचं, गवत पण वाढलेलं आहे तिकडं. त्याच्यामुळे 2 असले तिकडे जाता येतं. पण आजच्या दिवस आज वर्कआउट वेगळा आहे आपला थोडासा, त्याच्यामुळे आपण आज इकडे आलो. तर चला, पहिली जॉगिंग करू, नंतर आजचा वर्कआउट काय ते सुरुवात करू. उद्यापासून ग्लव्स घालून येणार नाही आता.
तर सिमेंट रोड आहे त्यामुळे जास्त राऊंड नाही मारले आपण, नॉर्मल केली जॉगिंग. ज्यावेळेस तिकडं आपण माती उपळू त्या दिवसाचे या अशा दिवसाचे रनिंग त्या दिवशी कव्हर करून घेऊ आपण. चला चला जॉगिंग झाली कंप्लीट आपली. तर आजचा वर्कआउट आपला लेग वर्कआउट म्हणजे स्कॉट वर्कआउट, स्कॉट मारायचे. तर काल आपण केली जॉगिंग केली ती 3 किलोमीटर. फक्त अंदाज बघितला होता ग्राउंड कसं आहे काय तिथं. तर ग्राउंड तर ओके, तिथं आपल्याला रेग्युलर रनिंग करता येते. पण आता कंटिन्यू तिकडं जाता येणार नाही, कारण की तिकडं सगळं वर्कआउट होत नाही. कारण की इकडं एक वेगळे वर्कआउट करता येते आणि तिकडं पण वेगळे वर्कआउट करता येते. त्याच्यामुळे आपल्याला अल्टरनेट करणं लागणार आहे. काही दिवस तिकडं, काही दिवस तिकडं, काही दिवस आउट ऑफ आपण बाहेर जातो तिकडं. तर याने काय वर्कआउट चेंज होतो आणि वर्कआउट करता येते वेगवेगळ्या प्रकारचे. इथं कसं आहे, इथं दुसरे वर्कआउट करता येते पण रनिंग आणि स्प्रिंट मारता येत नाही. इथं जसं तिकडं मारता येते आणि तिकडं स्कॉट ते मारता येत नाही, इकडं मारता येते. असे अल्टरनेट म्हणजे जसं वर्कआउट तसं आपण वातावरण म्हणजे जागा चेंज करू आपण. तर चला आज स्कॉट मारायचे. स्कॉटचं आपलं तिकडे आहे सगळं, इकडं सगळं आपण तिकडे नेलं. तर चला, ते मोठा लंबा हे होता ना, पोल होता ना, ते एक ब्लॉक मस्त होता यार तो. आणि इथं सगळं डिस्टर्ब करून टाकलं सगळं. आणि एक साप आपल्याला तर इकडं होतं पहिल्यांदी, आता आपल्याला आपला स्पॉट इकडं बनवावं लागणार आहे. कारण की इथं होतं पहिल्यांदा, इथं सगळं साप होता, सगळी माती झाली. आता इकडं बनवू आपण. चल. आणि रनिंगचं एक सांगतो, हे असे गड्डे झालेले आहे बघा, थोडेसे मोठे मोठे. त्याला काय यांचं काम एवढं होऊन देऊ, यांचं काम झालं त्याच्यानंतर मग आपण काय करू, थोडंसं गड्डे बुजून एवढा पाऊल वाट जर बनली आपली रनिंग करायला तर मग 2 ठिकाणी होऊन जातं. तिकडं पण होतं आपलं आणि इकडं पण होतं. तर चला, नाही तर JCB आणून घेऊ आपण. लाईन पड लागली. तर चला आपण लेग वर्कआउटचं सगळ्यात बेसिक वर्कआउट काय ते बघू. करते मला एक रूम नाही आहे, चालू केला असतं. शिकवायला झाला याने काय होतं, आपले लेग फ्री होते. तर चला नेक्स्ट वर्कआउट काय आहे ते बघू आता. चला दुसरा वर्कआउट कसा आहे ते बघू आपण. दुसरा वर्कआउट सेम आहे, फक्त वेट घेऊन. आता आपण सगळं फ्रंटला पाय टाकला होता, आता फक्त बॅकला टाकायचा. बॅक मध्ये टाकला ना, ही मसल आणि ही मसल दोन्ही मसलवर ताण पडतो.
चेन स्कॉट मारायचं. तर आपण 3 वर्कआउट बघितले. पहिलेवाला बेसिक, दुसरावाला आणि तिसरावाला 3 वर्कआउट बघितले. 3 वर्कआउटमध्ये पण ही पायाची जी मसल आहे आपली, ही समोरची मसल आणि बॅकची मसल ह्याच्यावर ताण पडतो. ह्याच्यावर ताण पडला तर ह्याची मसल म्हणजे स्ट्रेंथ पॉवर वाढते या मसलची. जेव्हा आपण रनिंग करतो किंवा अदर कोणताही वर्कआउट करतो त्याच्यामध्ये आपल्या पायामध्ये स्ट्रेंथ पॉवर असली तर आपला परफॉर्मन्स कधी पण ओके राहतो. त्याच्यामध्ये रनिंग करताना या दोन्ही मसल स्ट्रॉंग पाहिजे तर रनिंग परफॉर्मन्स तुमचा ओके होतं आणि रनिंग करताना पाय गळणार नाही. आता चला नेक्स्ट वर्कआउट काय आहे ते बघू आपण. तर चला आपला शेवटचा आहे स्क्वॉट वर्कआउट. तर सपोर्टिंग स्क्वॉट मारू आपण. तर आपण सपोर्टिंग स्क्वॉट 40-40 चे 3 सेट मारले. आपण प्रत्येक वर्कआउट आपण 3-3 सेट मध्ये मारला. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आता रेग्युलर मधला आपलं काय सपाटे, तर सपाटे मारू चला. तर चला सपाट्याचं आपल्याला जागा चेंज झाली. पहिली इकडे होती आता इकडे आली. तर या सपाट्याने काय होतं, आजचा आपला स्क्वॉट वर्कआउट आहे म्हणजे थाईचा वर्कआउट आहे आज थाईचा. तर याने काय होतं, आपल्या या पुढची मसल आणि मागची मसल ताण पडतो आणि सपाटीने पण काय होतं या थाईजवर ताण पडतो आपल्या, जसं आपण मागे जातो तसं. तर चला आपण मारू सेट.
तर आपले सपाट्याचे 20-20चे 5 सेट कंप्लीट झाले आपले. ते काय पहिले थोडंसं वर होतं, आता थोडंसं खाली असं, त्याच्यामुळं डबल एनर्जी लागू राहिली. पहिले प्लेन होतं एवढं नव्हतं लागत, आता रस्ता खाली नसा पायावरती नाही खाली राहिलं तर लोड जास्त भारी पडतो. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. यांनी पण आपल्या पायावर ताण पडला. तर आता आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. आता हे रोल एक आणायचं आपल्याला ओरिजिनल वाला. हे बरोबर आहे. पूर्ण शिरा मोकळ्या होऊन जाते हिनी पण. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता जायची तयारी करू. काय मिनिटं. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट स्टुडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.